थांब बानू. नाही देवा, मी तुमच्या पाया पडते, पण आज मला नका थांबवची. मला जाऊ दे बानू. हे सगळं झाल्यानंतर तुझा हा असा निर्णय घेणे मला कळतंय, पण तुझं हे असं जाणं योग्य नव्हे. मीच सांगतो तुला की तू इथे थांबावं. बानू, तुझं इथे जेजुरीतील स्थान तसंच अबाधित राहील. नाही देवा, आता ते होईना बघा. माझा त्यांनी आज सगळ्यांमोर मला जायला सांगितलं. त्यांचा राग होता, हे टाव होत, पर आता तर देवा, तुम्ही मला थांबायला सांगू नका. अहो, माझ्या पै तुम्हासनीच त्रास होतो हा या समध्याचा, आणि आता तर मला जावंच लागल. तुम्ही नका थांबू. बानू, तू माझी पत्नी आहेस, आपला विवाह झाला आहे, तेव्हा तुझ्या प्रती असलेले दायित्व मला ठाऊक आहे. आणि कुणी काहीही म्हणो, मला माझे दायित्व विसरणे शक्य नाही. आणि बानू, मी सांगतो की तू थांबावं, तरीही तुला ते मान्य का नाही? कारण आज हे समध्यात मोर झालं तेव्हा. आता तुम्हीच सांगा, मी कशाला थांबू? तेव्हा तुम्हाला बी ठाव आहे का, तुम्हीच माझा समधा आहेस. तुमच्या बिगर माझ्या जन्माला काय बी मोल नाही, पण आता तर मला जावंच लागणार. तेच तर विचारतोय मी तुला बानू, की तुझं जाणं इतकं महत्वाचं आहे की तू हे सारं काही सोडायला निघालीस. होय देवा, कारण आजपासून म्हाळसाताईंचा राग तुमची बायको म्हणून होता, पण आज या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून त्यांनी राजसभेत मला सांगितलं. आता मला जावंच लागलं. बानू, ज्या सिंहासनावर बसून म्हाळसेने ह्या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून तुला आज्ञा केली, त्या सिंहासनावर मी देखील बसतो. आणि त्याच अधिकाराने मी तुला सांगतो आहे की तू जेजुरी सोडून जाऊ नये. मुनिवर. बोला देवी. मुनिवर, तुम्ही असे आख्यान का थांबवले आहे? नारायण नारायण. देवी, मला समजले नाही. इथे सर्वजण तुमचे आख्यान ऐकण्यासाठी थांबले आहे, आणि तुम्ही असे मौन का, हे मला समजले नाही. देवी, परंतु मी हे आख्यान कसे करू? म्हणजे? देवी, म्हणजे श्री खंडेराय इथे नाहीत. पण सर्वजण आहेत, सर्वजण उत्सुक आहेत की पुढे काय घडत होतं हे जाणून घेण्यासाठी. नारायण नारायण. प्रभू, हे कोणते धर्मसंकट म्हणायचे? श्री खंडेराय इथे नसताना मी आख्यान सांगणं उचित नाही. मुनिवर, असं आख्यान थांबवणं योग्य वाटत नाही. तेव्हा तुम्ही आख्यानाला पुन्हा सुरुवात करावी असं मला वाटतं. क्षमा असावी देवी, परंतु मी हे आख्यान करू शकत नाही. का मुनिवर? देवी, श्री खंडेराय इथे नसतानाही त्यांच्या अनुमतीशिवाय मला आख्यान करणे उचित वाटत नाही.
आणि या आख्यानाला प्रारंभ करण्याआधी आपणच ठरवले होते की तुम्ही आणि बानू या दोघीही असतानाच हे आख्यान सांगण्यात येईल. देवी, मला असं वाटतं आहे की आपण आज ह्या गडावरचं आख्यान थांबवावं. जोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे आख्यान पुढे ढकलण्यात यावं असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. तुम्ही योग्य बोलता आहात प्रधानजी. अशा परिस्थितीत आख्यान थांबवणंच योग्य आहे. आख्यानास लवकरच पुन्हा प्रारंभ होईल अशी आशा करूया. देवी, जे काही घडलं आहे त्यावर आधी चर्चा करणं आवश्यक आहे. आख्यानाबद्दल बोलणं आवश्यक आहे हे मला कळतं आहे, पण मी तुम्हाला अजून एक सांगते की आज राजसभेत सर्वांसमक्ष जो निर्णय घेण्यात आला त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे याचे दायित्व या राज्याचे प्रधान म्हणून तुमच्यावर आहे बंधू. बानूचे जेजुरीतून प्रस्थान होण्याचे कार्य त्वरित पूर्ण व्हावे. अरे आजा, अरे आता गप बसून कसं चालल? आणि तू गप बसला तर बानू काय करणार आहे? अरे तुझ्या मोर म्हाळसा देवीनी बानूला जेजुरी बाहेर जाय सांगितलं आणि तू नुसतं गप गुमान ऐकत राहिला. आता अजून त्यासनी नका त्रास देऊ. हा, म्या त्रास देते वय ग? हा, काय रे आजा, म्या त्रास देते वय र? अरे बानूचं चांगलं व्हावं असं मला वाटतं या, म्हणून मी आहे समज बोलतीये, ध्यानात ठेवा. मला बी ह्या बानूचं काय कळना झालंय. त्या म्हाळसाताई म्हटल्या आणि ही बी निघालीच. ती तर काय करणार आहे मग? देव बी गेला आहेत की त्यांच्या संग, ते त्यासनी नाही जाऊ द्यायचं. तसं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर काय करणार आहे ग? हा, बानू कुठं जाणार आहे, कशी राहणार आहे याचा कुणी विचार केला आहे का? तिच्याबद्दल कुणाला काय वाटतं या का? कुणी काय बी बोललं नाही तवा. होय बानू, आणि त्या सिंहासनावर विराजमान होण्याच्या अधिकाराने मी तुला सांगतो आहे की तू थांब. अरे मासा ताईसनी कसं चालल देवा? तिला मी सांगेन, कारण ह्यावर मला देखील काहीतरी ठाम निर्णय घ्यावाच लागेल. बानू, आता कोणताही संदेह मनात नको ठेवूस. ही जेजुरी सोडून तू जाऊ नये असं मला वाटतं. तुम्ही सांगतायसा म्हणून मी थांबते आहे तेव्हा, नाहीतर मला या समजाचा लय त्रास होतो आहे. माझ्या हातनं काही चूक झाली आहे का देवा? नाही बानू, पण माळसा त्यांच्या बोलण्यावरनं तर असंच वाटत होतं. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं लय त्रास झाला मला तेव्हा. म्हणून आज जेव्हा त्या म्हणल्या का हातनं निघून जा, तेव्हा मी ठरवलं का हातनं दूर जायचं, समन्यांपासून दूर जायचं. कुठं जाईन, काय करल मला ठाव नाही, पण हात थांबणार नाही हे नक्की बघा. बानू, रागाच्या भरात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. मला राग नाही आला देवा,
मला वाईट वाटलं. मला वाईट वाटलं का ह्या समध्याचा तुम्हासनी लय त्रास होतो आहे. माझ्याच आयुष्यात हे समज घडतं आहे याचं मला वाईट वाटलं. माझ्या बाला काय वाटलं असेल याचा विचार करून मला वाईट वाटलं. बानू, मला तुझं दुःख समजतंय. तेव्हा एक ध्यानात ठेव, मी तुला कधीही अंतर देणार नाही. वय देवा, पर आज मी बी एक गोष्ट मनात पक्की केली आहे बघा. कोणती? देवा, मी ह्या गडावर पुण्यांदा पाऊल बी ठेवणार नाही. अजामेळ, हे काय करतोस अजामेळ? प्रधानजी, माया बानूला तुम्ही भन म्हटलं आहे. भाऊबीजीच्या दिवशी तिनं तुम्हाला ओवाळलं आहे. या समजा जेजुरी तुमच्या बिगर आम्हाला कुणाचा बी आधार नाही हो. आम्ही तरी कुणाकडे आस लावून बघायचं? अजामेळ, शांत हो. मला माझ्यावरच्या दायित्वाची जाणीव आहे. काहीतरी मार्ग निश्चितच निघेल. जे घडायला नको होतं ते घडलं आहे, परंतु ह्यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल. म्हाळसादेवींच्या मनात बानूविषयी द्वेष आहे, परंतु हे असं सर्वांसमक्ष घडणं हे दुर्दैव आहे. हो, पण या समजामध्ये माझ्या पोरीची काय चूक हो? तिला का हात तारा? तिने तरी किती सहन करायचं? तुम्हीच काहीतरी करा जी. अजामेळ, मी तुझी काळजी समजू शकतो, परंतु बाणाई श्री खंडेरायांची पत्नी आहे. त्यांच्यावर तिचं दायित्व आहे. ते हे असं घडू देणार नाहीत. पर कधी? म्हाळसादेवी तर नाही म्हणतात. वेळ लागेल, परंतु काहीतरी मार्ग निश्चितच निघेल. तोवर बाणाईला धीर द्यायला हवा. हे सगळं असं घडल्यामुळे तिला एकटं पडल्यासारखं वाटलं असेल. ह्या सगळ्यात तू तिच्या बरोबर ठामपणे, खंबीरपणे उभा राहायला हवास. आम्ही देखील प्रयत्न करूच. कुठं असेल माझी पोर? श्री खंडेराय तिच्या बरोबर बोलतायत. ती घरी येईल. तू काळजी करू नकोस. तुम्ही सगळे आता वाड्यावर जा. बाणाई आणि श्री खंडेरायांचं बोलणं झालं की त्यानंतर ती नक्की येईल. घ्या, इथे इतकी चांगली गोष्ट घडलीये, पण ह्यांना मात्र त्याचा त्रास होतोय. अहो, का नाही होणार त्रास? म्हाळसाने असं वागायला नको होतं. ती श्री खंडेरायांची पत्नी आहे, जेजुरीची साम्राज्ञी आहे ती. आणि काय असं एकदम बोलायचे का थांबलात? काही नाही, परंतु म्हाळसाचं हे असं वागणं योग्य नव्हे. अजिबात नाही. तिने जे काही केलं ते योग्यच केलं.
खरं तर या आधीच तिने त्या बानूला जेजुरी बाहेर काढायला हवं होतं. मायानंदा, माझ्यावर कशाला ओरडताय? खरं तेच बोलते मी. हे असं केल्याशिवाय माझ्याचा संसार काही सुखाचा झाला नसता. बरंच झालं. आणि श्री खंडेरायांचं काय? त्यांना हे सगळं आवडलं असेल असं वाटतंय का आपल्याला? अजिबात नाही. त्यांना देखील म्हाळसाचा हा निर्णय खटकलाच असणार. तसं असतं तर त्या क्षणीच म्हाळसाला विरोध झाला असता आणि ती बानू हे आख्यान सोडून आणि राजवाडा सोडून गेलीच नसती. जे घडतं ते भल्यासाठीच घडतं असं म्हणतात ना, तेच योग्य आहे. मला आता म्हाळसाला जाऊन भेटलंच पाहिजे. त्याची काही एक आवश्यकता नाहीये. तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका, मी जाणारच. मायानंदा, ज्या क्षणाची मी इतके दिवस आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण अखेर येऊन गेला आणि बानूला ही जेजुरी सोडून जावं लागलं. आता पुन्हा ती या जेजुरीत कधीच दिसणार नाही. बघितलं माझी म्हाळसा किती आनंदी आहे ते. तिचं सारं दडपणच दूर झालंय जणू. आई, बाबा, तुम्ही? चांगलं केलंस म्हाळसा. त्या बानूला या जेजुरी बाहेर निघून जाण्याची आज्ञा केलीस ते. आता तिची सावली कधीही तुझ्या संसारावर पडणार नाही. आता मला देखील अधिक प्रसन्न वाटतं आहे आई. कदाचित जे घडलं त्यामुळे वाटत असावं. पण तुझं असं हे वागणं योग्य नाहीये म्हाळसा. अहो, तुझं असं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. बाबा. होय म्हाळसा, अगं तू जेजुरीची सम्राज्ञी आहेस. आपल्या प्रजेच्या सुखाचा तू विचार करतेस, त्यांची सगळी दुःख तू दूर करतेस. मग असा हा निर्णय घेताना तो योग्य की अयोग्य असा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही म्हाळसा? मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण कोणताही निर्णय घेताना त्याचा सर्वतोपरी विचार करूनच घ्यावा. तुम्ही मागे देखील मला हे सांगितले होते, याचे मला स्मरण आहे. मी नक्कीच त्याचा विचार करेन. नाही आला, कारण मी जे केलं ते करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. मला नाही तसं वाटत म्हाळसा. अगं काहीतरी मार्ग नक्कीच सापडला असता. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे हिने दुःख सहन करायचं आणि हिच्या सवतीच्या संसाराला सहाय्य करायचं, हे पटतंय का तुम्हाला? आपण आधी शांत व्हा. उगाच नसत्या शंका तिच्या डोक्यात भरवून देऊ नका. म्हाळसा, तुझ्या मनात बानूबद्दल द्वेष आहे हे मला ठाऊक आहे. अगं मलाच का, सगळ्यांनाच ते ठाऊक आहे. पण तू आज भर राज्यसभेत बानूला जी आज्ञा केलीस ती खंडेरायांची पत्नी म्हणून नाही तर जेजुरीची सम्राज्ञी म्हणून केलीस. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता बाबा. म्हणजेच व्यक्तिगत गोष्ट, आपल्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तू तुझ्या सम्राज्ञी पदाचा अधिकार वापरलास म्हाळसा. मला हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला बाबा. जर यांनी माझं म्हणणं आधीच मान्य केलं असतं तर आज ही वेळच आली नसती. मला तिला सर्वांसमक्ष हे सांगावंच लागलं नसतं. पण यांनी ते मान्य केलं नाही बाबा. श्री खंडेराय तुझा निर्णय कधीही मान्य करणार नाहीत म्हाळसा. बाबा? होय म्हाळसा, जसा तुझा श्री खंडेरायांशी विवाह झालाय तसाच तो बानूचा देखील झालाय. बानू देखील त्याची पत्नी आहे ह्याचा तुला विसर पडता कामा नये म्हाळसा.